मिरज नगर भूमापन कार्यालयात गंभीर गैरप्रकारांचा आरोप. नागरिकांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. मिरज शहरातील नगर भूमापन अधीनस्थ कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर अनियमितता, गैरवर्तन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची तक्रार करण्यात आली आहे. संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या अधीन राहून माहितीचा अधिकार, पारदर्शक प्रशासन आणि सेवाभावी कार्यपद्धती या तत्वांनुसार ही लेखी तक्रार सादर करण्यात आली. तक्रारदारांनी आपल्या निवेदनात नमूद केलं आहे की संबंधित कर्मचारी शासकीय सेवक असूनही कार्यालयीन शिस्त पाळत नाहीत. ओळखपत्र न लावणं, सेवक आचारसंहितेचं उल्लंघन करणं, नागरिकांशी उर्मट व धमकीच्या स्वरूपात संवाद साधणं, तसेच अभिलेख, नकाशा, मोजणी, फेरमोजणी व ऑनलाईन अर्जांबाबत हेतुपुरस्सर विलंब करणं असे गंभीर आरोप करण्यात आले. तक्रारीनुसार ऑनलाईन अर्ज दिसत नाही, फाईल हरवली अशा कारणांनी मानसिक छळ केला जातो. काम लवकर करून देण्यासाठी थेट अथवा अप्रत्यक्ष आर्थिक लाभाची मागणी केल्याचाही आरोप आहे. नागरिकांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारायला भाग पाडणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा दबाव टाकणं आणि तुम्ही कोण विचारणारे अशा अवमानकारक शब्दात बोलून सार्वजनिक अपमान करणं हे प्रकार सातत्याने घडत असल्याचा दावा करण्यात आला. तक्रारदारांनी नमूद केलं आहे की ही कृत्य महाराष्ट्र नागरी सेवा वर्तन नियम 1979, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत संभाव्य गुन्हा ठरू शकतात. याशिवाय भारतीय दंड संहिता कलम 166, 167 व 218 अंतर्गतही जबाबदारी टाळण्याची कृत्य झाल्याचा उल्लेख करण्यात आला. तक्रारदाराच्या प्रमुख मागण्या: संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून स्वतंत्र व निष्पक्ष विभागीय चौकशी समिती नेमावी. आर्थिक मागणी संदर्भात ACB मार्फत सापळा कारवाई व फौजदारी तपास सुरू करावा. कार्यालयातील CCTV फुटेज, हजेरी नोंदवही, ऑनलाईन अर्ज, लॉग व कॉल रेकॉर्ड तपासावेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याची बदली करावी. तक्रारदाराला लेखी स्वरूपात कार्यवाही अहवाल द्यावा. भविष्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कठोर प्रशासकीय उपाययोजना कराव्यात. तक्रारदारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की या प्रकरणाची तातडीने दखल घेतली नाही तर माननीय उच्च न्यायालय, लोकायुक्त, मानवाधिकार आयोग तसेच इतर सक्षम न्यायिक प्राधिकरणांकडे दाद मागण्यात येईल. या प्रकरणामुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त केली जाते. आता वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं.